आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। थोडासा सगळ्यांना आश्वासित करू इच्छिते की खूप काही काम महापालिकेकडे बाकी आहे। खूप वर्षाचा कालावधी जेव्हा प्रशासकीय अधिकारी फक्त होते आणि नगरसेवक नव्हते। अतिक्रमण हा अतिशय क्लिष्ट असा विषय आहे ज्याच्यामध्ये थोडंसं कायद्याने जावं लागतं। महापालिकेची परिस्थिती अशी आहे की यंत्रणा खूप कमी आहे, कारण अतिक्रमण काढणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही। त्यासाठी लागणाऱ्या तरतुदी आम्ही लवकरात लवकर करत आहोत। काल आमची अधिकाऱ्यांची, आयुक्त साहेबांची याच्यावरती मीटिंग सुद्धा झाली आणि चांगली कारवाई कशा पद्धतीनं कायमस्वरूपी करता येईल याकडे आमचा कल आहे। वाहतूक शाखा यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे। कोल्हापूर शहराला वाहतूक सुस्थितीत करण्यासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा आणि कोल्हापूर प्रशासन आणि त्याचबरोबरीने नगरसेवक या सगळ्यांचं कोऑपरेशन करून मगच ही कारवाई यशस्वी होईल असं मला वाटतं। वारंवार ड्रेनेज असेल, वेस्टेज व्यवस्थित प्रश्न आहे वारंवार रिपीट केले जातात, त्याकडे कसं लक्ष देतं? थोडंसं मी या विषयाला सहमती देणार नाही, कारण खूप सारे विषय ड्रेनेजचे असतील, रस्त्याचे असतील, ते सॉल्व्ह झालेत। असे काही विषय असतात की जे त्या माणसाच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये असतो किंवा एखाद्या अशा पद्धतीचे काही वैयक्तिक प्रॉपर्टी असतात, त्यातले विषय मात्र राहत आहेत। पण महापालिका अंतर्गत असणाऱ्या जागेवरील प्रश्न जे आहेत त्याचं निर्गतीकरण होत आहे। शहरातील फुटपाथ आहे ती माणसांना चालण्यासाठी असतात, काही गाडीदार किंवा दुकानदारांनी त्याच्यावर कब्जा केला, त्यावर काय उपाय? आय एम ऑल्सो ॲग्री फॉर दॅट। आणि खरं तर ही कोल्हापूर शहराची खंत मला वाटते की लोकांना हे कळतच नाही की फुटपाथ ही वॉकसाठी असतात, आणि या पद्धतीने सुद्धा थोडीशी कारवाई सध्या सुरू आहे। लवकरच कोल्हापूर शहर, खरं तर मी आता या स्थितीवर आलेली आहे की सगळे कोल्हापूर शहरातील फुटपाथच काढून टाकावेत आणि थोडासा प्रॉपर प्लॅन करून रस्ता सुद्धा होऊन जाईल आणि मग जे टपऱ्या वगैरे फुटपाथवरती आहेत तो ही प्रश्न ऑटोमॅटिक सुटून जाईल असं मला वाटतं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।